आज मी आपणाशी बोलणार आहे हस्तमैथून किती जास्त केलं म्हणजे ते जास्त आहे. त्याला हाताने हलवणं पण म्हणतात, मुठ्ठी मारणं म्हणतात, हँड प्रॅक्टिस म्हणतात. काय हस्तमैथून केल्यामुळे नुकसान होतं काही? समजा आपल्याला असं वाटतं आहे की नाही हस्तमैथून केल्याने कमजोरी येते, वीर्यनाश होतो, लग्न झाल्यानंतर प्रॉब्लेम येतो, आपलं जीवन खराब होऊ शकतं, तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. हस्तमैथून केव्हा हानिकारक आहे, केव्हा ते हानिकारक बनतं? जेव्हा 3 ज्या काही अशा सवयी आहेत की ज्या सवयी तुम्ही हस्तमैथून करताना वापरल्या तर डेफिनेटली आपली सेक्शुअल हेल्थ खराब होऊ शकते. तर किती मास्टरबेशन करायला पाहिजे हस्तमैथून, किती जास्त आहे बाबा, त्याच्यावरती मी आज बोलणार आहे. आणि 3 अशा चुका ज्या आपण करायला नको की ज्या सेक्शुअल पॉवर आपली संपवून टाकतील. मी डॉक्टर दीपक केळकर मागच्या 44 वर्षांपासून अकोल्यामध्ये सायकॅट्रिस्ट सेक्सॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. आणि नंबर 1 जी चूक आहे ती आहे ट्रॉमॅटिक मास्टरबेशन सिंड्रोम होण्याची. म्हणजे काय की लोक असं पोटावर झोपतात आणि बेडवरती किंवा उशीवर लिंगाला घासतात. त्याच्यामुळे होतं काय, त्याच्यामुळे त्याला जखम होऊ शकते, ट्रॉमा होऊ शकतो. त्याला म्हणतात ट्रॉमॅटिक मास्टरबेशन सिंड्रोम. याच्यामुळे होतं काय, याच्यामुळे इच्छानंतर कमी होऊन जाते, लग्नानंतरची इच्छा कमी होते. ते ऑर्गॅझम जो आहे अति चरमसीमा जी असते सेक्सची किंवा क्लायमॅक्स ज्याला म्हणतात ते लवकर मिळत नाही आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे कमजोरी येऊ शकते. एक अभ्यास केला गेला, 2600 पुरुषांवरती याचा अभ्यास केला, 2600. त्यांनी प्रोन पोझिशनमध्ये मास्टरबेशन केलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये असं आढळून आलं की त्यांच्यामध्ये इरेक्शनचा प्रॉब्लेम नंतर आला. सोल्युशन काय, ताबडतोब थांबवा, 2 आठवड्याचा ब्रेक घ्या आणि नॉर्मल जो आहे, जी नॉर्मल मेथड आहे लूज लावून करायचं ते करायचं. दुसरं आहे डेथ ग्रिप फेनॉमेना. म्हणजे असं आहे की खूप जोरात अशी ग्रिप असं पकडून आवळून अग्रेसिव्हली घासून हस्तमैथून करणे. तर सुरुवातीला फार चांगलं वाटू शकते, परंतु मग होतं काय की ब्रेनला त्याची सवय लागते आणि नंतर मग पार्टनरबरोबर फ्रिक्शनच होत नाही. सवयच तशी पडलेली आहे घासून करण्याची, तेवढं होतच नाही वजानामध्ये आणि मग ऑर्गॅझम होत नाही. त्यामुळे याला मेडिकली इडिओसेंट्रेटिक मास्टरबेशन पण त्याला म्हणतात. 500 लोकांवरती हा प्रयोग केला गेला. 37% लोकांना इजॅक्युलेशन प्रॉब्लेम आला आणि तो डेथ ग्रिप फेनॉमेनामुळे आला. त्याच्यात करायचं काय, इतकी पकड करून मास्टरबेशन करू नका, लुब्रिकेशन वापरा, पॉर्न वापरू नका आणि इंटरनल फॅन्टसीचा वापर करा. हिप्नोसिस, हिप्नोथेरपी, सेन्सेड फोकस थेरपी, CBT याचीसुद्धा मदत आपल्याला होऊ शकते. तिसरा आहे अग्रेसिव्ह टेक्निक आणि इंजुरी. म्हणजे काय की अग्रेसिव्हली टेक्निक म्हणजे असं खूप जोराने त्याला मोडायचं किंवा थोडी ताठरत आली आहे त्यावेळेला घासायचं. यामुळे काय होऊ शकतं की पेनाईल फ्रॅक्चर होऊ शकतं. टक असा आवाज येऊन फ्रॅक्चर होईल, खूप दुखायला लागेल, सूज येईल आणि एक इमर्जन्सी सर्जरी करावी लागेल. यामुळे रिपीटेड लहान आतमध्ये जखमा पण राहतात पेनिसमध्ये आणि त्यामुळे पेनिसचं कर्वेचर असं मोडलं पण जाऊ शकतं पेनिस. किती मास्टरबेशन करावं एक्झॅक्ट आकडा कोणी सांगू शकणार नाही. जर मास्टरबेशन केल्यामुळे तुमच्या कामात अडथळा नाही आहे, तुमचे नातेसंबंध चांगले आहेत, सोशल लाईफ बरोबर होते आहे, झोप चांगली लागते आहे, तुमचं टाईम मॅनेजमेंट बरोबर होत आहे, तर मास्टरबेशन किती वेळा करा, जेवढी इच्छा आहे तेवढं करा. जितकी भूक लागली तेवढं जेवण करा. जर आपण पार्टनरच्या बरोबर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होत नसेल, पार्टनरबरोबर सेक्समध्ये मजाच येत नसेल तर मास्टरबेशन नॉर्मल आहे. पण पार्टनरबरोबर आहे, तिची इच्छा आहे आणि तुम्ही करत नाही आहे आणि मास्टरबेशन प्रिफर करता आहात तर तो प्रॉब्लेम आहे. त्यातून बाहेर यावं लागेल. ठीक आहे ना. दुसरं असं की तुम्हाला जर त्याची सवय लागली असेल, हॅबिट लागली असेल तर त्यातून बाहेर येणं आवश्यक आहे. त्याकरता लोकांशी बोला, संपर्क वाढवा, एकटं राहू नका, विचार चांगले करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, तर मास्टरबेशनची सवय कमी होऊन जाईल. मास्टरबेशन नेहमी एकट्यामध्ये, समजा असं लिंग आहे, आरामात आणि ते लुब्रिकंटचा वापर करूनच करायला पाहिजे. एकदम खूप जास्त फ्रिक्शन पण नको, नुकसान काही होत नाही मास्टरबेशनने. मी सांगितलं असं केलं तर 100पैकी 80 ते 90 लोक मास्टरबेशन करतात. स्त्रियांमध्ये 100 पैकी 50 ते 60 स्त्रिया हस्तमैथून करतात. लग्न अगोदर तर करतात, त्यामुळे प्रॉब्लेमच नाही आहे. स्त्रिया क्लायट्रल स्टिम्युलेशन करून मास्टरबेशन करतात. तर मास्टरबेशननी काही अशक्तपणा येत नाही, रक्ताचा लॉस होत नाही, केस चालले जात नाहीत,
मुरूम येत नाही, ना काही कमजोरी येत, काहीच होत नाही. सगळा भ्रम आहे. मास्टरबेशन कितीही करा, केव्हाही करा, फक्त आपल्याला नुकसान त्याने होत असेल तर आजच थांबवा. जर ऑब्सेशन होत असेल, ऑब्सेशन म्हणजे वारंवार इच्छा नसताना करावंच लागून राहिलेलं आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह न्यूरोसिस, तर अशा मास्टरबेशनचा उपचार करणं आवश्यक आहे. अधिक तुम्हाला सेक्स एज्युकेशन घेणं जर वाटलं आवश्यक तर डेफिनेटली आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. हा व्हिडिओ जरूर लोकांना शेअर करा, त्यांना माहितीच नाही आहे मास्टरबेशन काय आहे, कसं करावं, त्याचे फायदे तोटे. तर तुम्ही लोकांना जर शेअर कराल तर लोकांचं एज्युकेशन होईल. व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.